महाराष्ट्राबाहेर या पटक पटक के मारेंगे हिंदी मराठी वादावर भाजप खासदार निशिकांत दुबेंची धमकी, ठाकरे बंधूंची दाऊद आणि मसूद अझरशी तुलना। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय, उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी अकलेचे तारे तोडले। महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचाही जावई शोध। भाजप खासदार दुबेंनी ओकलेल्या गरळीवर महाराष्ट्र भाजपची मिळमिळीत भूमिका। महाराष्ट्राऐवजी सारे प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या दाव्यानं महाराष्ट्र भाजपचीच कोंडी। मराठी अमराठी वाद आता मुंबईहून उत्तर प्रदेशात पोहोचला। यूपीमध्ये भोजपुरीत बोलण्यासाठी मराठी तरुणाला दमदाटी, व्हिडिओ समोर। राज ठाकरेंविरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याची सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका, युतीवर बोलण्याआधी मला विचारा। राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश, युतीबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम। आम्ही पुढे गेलेला हात अजूनही कायम, आता कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर बोलताना राऊतांचं मोठं वक्तव्य। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरू, डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला विरोध। पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आंदोलनाला हजर राहणार। व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चानंतर उद्या मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीचा मोर्चा। महाराष्ट्रात मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही, बॅनरमधून इशारा। संभाजीनगरमधील वेट्स हॉटेल खरेदीचा मुद्दा विधान परिषदेत, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे, शिरसाटांचं उत्तर। तर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। पाकिस्तानी एजंट असल्यासह 26 अकरा हल्ल्यातही सहभागी होतो तहव्वूर राणाची एनआयएकडे मोठी कबुली, सूत्रांची माहिती। गंगापुरातील विसर्गामुळे गोदाघाट परिसरात पाणी पातळीत मोठी वाढ, गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं। नाशिकमधील गंगापूर धरणाचे सर्व 9 दरवाजे उघडले, 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, धरणातून आणखी 1150 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवणार। पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता। येत्या 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता। आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात जोरदार पाऊस। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना। छत्रपती शंभूराजेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संजय गायकवाडांकडून माफी, तर विरोधकांनी शब्दांच्या अर्थाचा अनर्थ केल्याचाही आरोप।